शिंदे सेना अल्पसंख्याक आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष मोहसिन शेख यांच्या उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूनंतर प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे। अपघाताचा संशय व्यक्त करत कुटुंबीय आणि समर्थकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून निष्पक्ष चौकशीची मागणी केली। शिंदे सेना अल्पसंख्याक आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष मोहसिन शेख यांच्या उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूनंतर संपूर्ण प्रकरण अधिक गंभीर बनले आहे। काही दिवसांपूर्वी चारचाकी वाहनाच्या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते। उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। मात्र हा केवळ अपघात नसून पूर्वनियोजित घातपात असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे। या पार्श्वभूमीवर नातेवाईक आणि समर्थकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत निष्पक्ष व सखोल चौकशीची मागणी केली। तसेच काही माजी पदाधिकाऱ्यांबाबतही आरोप करत या प्रकरणातील प्रत्येक धागादोरा उलगडावा अशी मागणी करण्यात आली। दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे सांगितले। घटनास्थळाचा पंचनामा, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब तपासले जात असून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। 23 तारीखला एक घटना घडली ती त्याच्यामध्ये एक शेख मोहसिन शेख समद म्हणून एक माणूस मयत झाले होते। त्याच्यामध्ये त्यांच्या पत्नीची म्हणणं आहे की काही मर्डर सारखा प्रकरण झाले होते म्हणून त्यांचा डाऊट होते। त्यांच्या डाऊटची आपण स्टेटमेंटला घेतले होते। त्यांच्या म्हणणं काय आहे आणि त्यांच्या त्यांचा मृत्यू होण्याची आधी काय म्हटले त्यांच्या पत्नीसोबत ते पूर्ण त्यांनी स्टेटमेंटमध्ये लिहिले होते। त्याप्रमाणे आपण पुढे पण चौकशी करणार आहे आणि आपण सीसीटीव्ही फुटेज पण पाहिले होते आणि नंतर त्या गाडी ऍक्सिडेंट झालेली गाडी पण आपण जप्त केले आणि पुढच्या आरोपीला शोधण्याकामी आपण टीम रवाना केले होते आणि पुढच्या 1-2 दिवसमध्ये पूर्ण चौकशी होऊन पूर्ण निष्पन्न होईल। याच्यामध्ये आपण 106 कलम पण वाढवले होते आणि पुढे जाऊन आता काय निष्पन्न होते त्याप्रमाणे आपण व्यवस्थित चौकशी करणार आहे। म्हणजे आरटीओ ऑफिस कडून पण माहिती मागितली आणि आपले पोलीस डेटाबेस मध्ये पण बघितले। जोशी म्हणून एक व्यक्ती आहे, त्यांच्या नावावर गाडी आहे।